ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर सरकारला कात्रजचा घाट दाखवणार. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला हा गंभीर इशारा दिला. नितेश राणे फडणवीसांची चप्पल बनून काम करतायत अशी टीका देखील मनोज जरांगे यांनी केली आहे. आरक्षण दिलं नाही तर सरकारचे 288 उमेदवार पाडणार असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे. पुणे शहरामध्ये जोरदार गर्दी आहे, जंगी स्वागत होत आहे. आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली लागेल, लावावं लागेल सरकारला. कारण सरकार करू पाहत होतं, मला अडचणीत आणू पाहत होतं, मला उघडं पाडू पाहत होतं. पण माझा मायबाप करोडो मराठा समाज उघडा पडू देऊ शकत नाही. गरीब मराठी माझ्या बाजूने आहेत. गरीब मराठी करोडो खवळून उठलेत. काल परवापासून यांनी बातम्या उठवल्यात माझ्या विरोधात. कुठं दौरा गुंडाळायला लागला, कुठं रिस्पॉन्सच नाही, काहीच नाही. त्याला म्हणा बघ, एवढं सरकारचं ऐकायचं नसतं. आपण लोकशाही मानणारे लोक आहेत. लोकशाहीत अन्यायाच्या विरुद्ध बोलायला लागतं, अन्याय करणाऱ्याला झापायला लागतं आणि न्याय मागणाऱ्याच्या बाजूने उभारावं लागतं. याला व्यासपीठ म्हणलं जातं. कोणतं व्यासपीठ घेऊन बसला भाऊ की हे नाही ते नाही. आणि हेच सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला बेजार करायचं ठरवलं होतं. माझा समाजाने मला उघडं पडू दिलं नाही, देणार सुद्धा नाही. बघा आता कात्रजचा घाट दाखवणार का? पुरे जर आरक्षण नाही दिलं तर मी त्याच भाषेत बोलतोय पुन्हा तर पुरे सुपडा साफ करणार, सोडणार नाही. माझे गरीब मराठी गरीब मराठ्यांना माझी विनंती, मी तुमच्या लेकरासाठी लढतो. माझा काही पण नाहीये. फक्त सगळ्या गरीब मराठ्यांनी, सगळ्या व्यावसायिक शिक्षक असणाऱ्या नोकरीत मराठ्यांनी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडा. माझी हात जोडून विनंती सगळ्यांना, सगळ्या घराच्या बाहेर पडा. राणींची मुलं तुम्हाला असं म्हणाले की तुम्ही मोहम्मद अली जिना आहात, राज्यामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न करताय. त्या काळातले तुम्ही नाही, जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या चपला बनून काम करणार आहेत त्यांना नाही उत्तर देत मी. 88 मध्ये उमेदवार उभे करणार सगळ्या जाती धर्माची नाही दिलं तर